मोदकाची पारी अशी हवी की कितीही ताणली कितीही हलवली तरी ती तुटू नये. पण अशी पारी बनवण्यासाठी उकड नेमकं बनवायची तरी कशी? तर अगदी मऊ आणि लवचिक भरपूर असा स्ट्रेच तयार झालेली मोदकाची उकड कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. आणि याच उकडीपासून सुंदर कळ्या कशा पाडायच्या ते सुद्धा बघणार आहोत. आणि सुंदर कळ्या तयार करून यामध्ये परफेक्ट सारण भरून यापासून मोदकसुद्धा कसा बनवायचा ते व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मोदक सिरीजमधला हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये तांदळापासून ते पिठी तयार होण्यापर्यंतचा प्रवास आपण बघितलेला आहे. मऊ आणि लवचिक उकड बनवायची असेल तर त्यासाठी प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट पाहिजे. तर या ठिकाणी आपण कालच्या भागामध्ये जे पिठी बनवलेली आहे ती 1 वाटी पिठी घेतलेली आहे आणि सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी खूप जास्त पीठ दाबून वाटी भरायची नाही, अगदी हलक्या हाताने पीठ भरून घ्यायचं आणि 1 वाटी पाणी घ्यायचं. आता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेऊया. या मोदकासाठी लागणारी पिठी आपण कशी बनवायची ते अगदी सुरुवातीपासून तांदूळ निवडण्यापासून ते पिठी तयार होईपर्यंत आपण पहिल्या भागामध्ये बघितलेले आहे. तर आता या दुसऱ्या भागामध्ये त्याच पिठीपासून मऊ आणि लवचिक उकड कशी काढायची ते बघणार आहोत. पाण्याला हलकी उकळी आली की यामध्ये लगेच अगदी अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे. लहान चमचा आहे म्हणून अर्धा चमचा घेतलेला आहे. पोह्याचा चमचा असेल तर त्याने पाव चमचा घ्यायचं. आता या मोदकाला सुद्धा अगदी हलकंसं मीठ लागण्यासाठी यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर पटकन आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याला उकळी आली की पटकन यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून यामधलं जे पीठ आहे ते कोरडं नाही राहिलं पाहिजे, ते पाण्यामध्ये भिजलं गेलं पाहिजे. इतपत आपल्याला ते पटकन वेळ न घालता मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त मिक्स करायचं आहे, खूप वेळ आपल्याला हे मिक्स करत बसायचं नाही. त्यामुळे काय होतं, यातली वाफ पूर्ण निघून जाते आणि पीठ थंड पडतं, कारण आपण गॅस बंद केलेला आहे. अगदी काही सेकंदामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता कुठेही कोरडं पीठ राहिलेलं नाही, सर्व पीठ मी छान पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता पटकन वेळ न घालता चमचाला लागलेलं पीठसुद्धा काढून घेऊया. आपण यामध्ये आंबेमोहर तांदळाचा वापर केल्यामुळे मी पिठी बनवत असताना अगदी घरभर या पिठीचा खूप छान सुवास सुटलेला आहे. खरंच यामध्ये आंबेमोहर तांदळामुळे आणि इंद्रायणी तांदूळामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि त्यामुळे हे मोदक चवीला आणखीनच छान लागतात. आता यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि जी लीड ठेवलेली आहे त्याला होल आहे, म्हणून त्यामध्ये मी टिश्यू पेपर फिक्स केलेला आहे, त्यामुळे आतली वाफ बाहेर जाणार नाही. तर आता हे किती वेळ ठेवायचं, तर कंप्लीट 10 मिनिटं तुम्हाला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला हे वरचं झाकण काढायचं आहे. फक्त 10 मिनिटं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण गॅस बंद ठेवलेला आहे. फक्त या मधल्या वाफेवरतीच ते थोडंसं आपल्याला स्टीम होऊ द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर हे पीठ आता आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया, त्यामुळे आपल्याला ते अगदी व्यवस्थित मळता येईल. त्यामुळे परात घेत असताना मोठीच घ्यायची, त्यामुळे अगदी मोकळ्या हाताने आपल्याला व्यवस्थित ते छान मळून घेता येईल. कारण उकड म्हणल्यानंतर ती परफेक्ट मळून घेतली तर तिला मऊ आणि लवचिकपणा येतो. तर या ठिकाणी मी कोमट पाणीसुद्धा घेतलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण ही उकड पोटॅटो मॅशरने थोडंसं मॅश करून घेऊया. यामध्ये काही गुठळे असतील तर त्या फोडून घेऊया. आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे, आपण हाताने आता हे व्यवस्थित मळून घेऊ शकतो. तर उकड मळत असताना काय करायचं, हाताला जे आपण कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये हात डीप करायचा आणि ही उकड मळून घ्यायची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उकड ही किती वेळ मळायची, तर याचा टायमिंग फिक्स नाही. तुम्ही जर घेतलेलं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. कमी पीठ घेतलं असेल तर तुम्हाला
उकड परफेक्ट तयार व्हायला कमी वेळ लागू शकतो। त्यामुळे इथे आपल्याला वेळेचं बंधन नाही किंवा एक लिमिटेड वेळ नाही, तर इथे तुम्हाला ती उकड परफेक्ट म्हणजे मऊ आणि लवचिक तयार झाली की नाही हे ओळखता आलं पाहिजे। तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी भाकरी बनवताना आपण ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी हाताने मी प्रेस करत हे पीठ छान मळून घेत आहे। तर अशा पद्धतीने ही उकड एका वाटीची आहे, त्यामुळे इथे मला जवळपास 3 मिनिटं झालेली आहेत। तर आणखी बघूया आपल्याला किती वेळ लागतो, म्हणजे त्यावरून अंदाज येईल की 1 वाटी पिठाची उकड मळण्यासाठी किती वेळ लागू शकतो। तर इथे ही 1 वाटीची उकड मळून घेण्यासाठी परफेक्ट टेक्स्चरमध्ये येण्यासाठी मला इथे जवळपास 8 मिनिटे झालेली आहेत। तर आता हा गोळा परफेक्ट असा तयार झाला की नाही चेक करूया। तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही हातात पीठ धरून ओढल्यानंतर अशा पद्धतीने अगदी छान त्याच्यामध्ये लवचिकपणा तयार झालेला आहे। तर ही पद्धत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने पीठ ओढल्यानंतर त्यामध्ये लवचिकपणा जर दिसत असेल तर परफेक्ट अशी उकड तयार झाली असं समजायचं। आणि तुटत असताना ती पटकन तुटली न जाता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ती तुटत असताना तिला पुढे टोक येत आहे, म्हणजे त्यामध्ये खूप छान असा लवचिकपणा आलेला आहे आणि मऊ अशी ही उकड तयार झालेली आहे। आता आपली मऊ आणि लवचिक उकड तयार झालेली आहे, पण यापासून मोदकासाठी बनवली जाणारी पारी परफेक्ट बनते की नाही ते बघूया। तर या ठिकाणी मी अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे, त्यापासून हातावरती आता पारी बनवून घेऊया। मोदकासाठी पारी बनवत असताना त्या पारीला जर चिरा जात असतील तर समजायचं की आपण बनवलेली उकड परफेक्ट बनलेली नाही, तिच्यामध्ये मऊ आणि लवचिकपणा अजिबात नाही, त्यामुळे ती पारी तुटली जाते। तर त्या ठिकाणी गरम पाण्यामध्ये हात डीप करून एखादं मिनिटभर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं। आता तुम्हाला मी ही पारी हातावरती घेऊन दाखवते। अगदी पातळ अशी पारी मी बनवलेली आहे आणि मी हातावरती धरून ती अशी हलवत आहे, तरीसुद्धा ती कुठेही तुटली जात नाही किंवा तिला कुठेही चिरा जात नाहीत किंवा कुठेही तडे जात नाही। तर अगदी लवचिक आणि मऊ अशी ही पारी आपण बनवलेली आहे। तुम्ही कशीही फोल्ड करा, ही पारी अजिबात चिरणार नाही। चला तर आता मोदकाची पारी तयार आहे, तर यापासून आता मोदक वळून घेऊया। तर मला जशा पद्धतीने जमतो तसं इथे तुम्हाला मी दाखवलेलं आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त याला कळ्या पाडता येत असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता। तर या ठिकाणी मी मोदकाच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता कुठेही कळ्या पाडत असताना चिरा पडल्या नाहीत, कुठेही ही पारी फाटलेली नाही, अगदी परफेक्ट पिठी अगदी तुम्ही व्यवस्थित बनवली असेल तर त्यापासून तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट अशी मोदकाची पारी बनवू शकता। खूप सुंदर अशा त्याला कळ्या पाडू शकता आणि त्यापासून खूप चविष्ट सुगंधित असा तुम्ही मोदक बनवू शकता। तर यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया। यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं सारण भरून यापासून मोदक बनवू शकता। सारण भरून घेतलं, आता मोदक कसा बंद करायचा ते व्हिडिओमध्ये एकदा बघाच तुम्ही। मोदकाच्या कळ्या आहेत त्या एकाच दिशेने तुम्हाला वळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याला खूप सुंदर असा आकार येतो। तर अशा पद्धतीने मी इथे मोदक छान एकाच दिशेने वळवून छान त्याला शेंडी काढलेली आहे, टोक काढलेला आहे। आता दुसरी इथे पारी मी बनवून घेतलेली आहे। तर ही दुसरी पारी तुम्ही बघू शकता मी कशीही हलवली, कशीही फोल्ड केली तर ती सुद्धा अजिबात चिरली जात नाही किंवा कुठेही तुटली जात नाही। या परफेक्ट पारीची जादू म्हणजे त्यासाठी बनवलेली पिठी आहे। तर यासाठी तुम्ही माझा पहिला व्हिडिओ नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन ती चेक करू शकता। या ठिकाणी आपण दुसरासुद्धा मोदक बनवून घेतलेला आहे। तुम्ही कसाही वळवा, काहीही करा, तो अजिबात तुटणार नाही किंवा त्याला चिरा पडणार नाहीत, अगदी परफेक्ट असा मोदक इथे तयार झालेला आहे। तर आजची उकड बनवण्याची प्रोसेस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मोदक सिरीजचे पुढचे भाग बघण्यासाठी आत्ताच चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।